मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देते ना. हो ना, एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पाठीनी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केला पाहिजे. यांच्याकडे राहून बी आपल्याला काही नाही ना. आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याच्या यांनी. तुमच्या मागे मोठी जनता, तुम्हीच काढून घ्या ना पक्ष. आणि तुम्हालाही मदत होईल. तुमच्यावर नेतृत्व गुण पण आहे. ते लयच किचकट आहे ते. काय राहतं लय किचकट राहत. लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घालायला लागतात. आणि कोणाला काही पैसे आणि पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्यांना इकडे इंडा आणि तिकडे येणं ते आपल्याला नाही जुळायचं. पण एखाद्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्ष पक्षासाठी दिले, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालन, पण नाही देणाऱ्याची आपण जिरू. कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेसपाडीला येईन. त्याला त्या देशात ठेवलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं तिथं इकडं या ना तिकडे येऊ द्या ना. त्याला निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धौशीला का कोण धमकीचं काहीतरी आलं तर वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली. धमकी काय देतात? थोबाड हाण म्हणा त्याला. धमकी देणाराच भेऊ नको कोणाला. काय भ्यायचं संबंध कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा. यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्याने काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटूमुटीचं काहीतरी केलंय त्यांनी. तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी दिली. धमकी त्याला थोबाड हाणायचं. त्याला काय भ्यायचं? पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्यांच्याच. लय लोक आहेत.